नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील आखतवाडी येथे घडलेल्या विषबाधा प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। या घटनेने मात्र संपूर्ण बागलाणसह नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। रविवारचा दिवस असल्याने मटणाची मेजवानी झाल्यानंतर दही सेवन केल्यावर संबंधित वृद्ध दाम्पत्याला विषबाधा झाली होती। मात्र या घटनेमध्ये या दाम्पत्यातील पत्नीचे निधन झाले होते। संबंधित पती मालेगाव येथे रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्यांचेही काल रात्री निधन झाले। मात्र या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे। या घटनेनंतर संबंधित मुलगाही बेपत्ता झाल्याने आखतवाडे गावामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे कथित संशयित विषबाधा प्रकरणामध्ये आता धक्कादायक आणि गूढ वळण घेतले आहे। सुरुवातीला मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही सेवन केल्याने वृद्ध दाम्पत्याला विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता। मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याने या प्रकरणाकडे केवळ अन्नातून झालेल्या विषबाधेच्या घटनेपेक्षा अधिक संशयास्पद नजरेने पाहिले जात आहे। वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित हेरेज कुटुंबातील मुलगाही बेपत्ता झाला आहे। शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षामध्ये मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट झाले नसून रासायनिक विश्लेषणासाठी विषारी नमुने पाठवण्यात आले आहे। त्यातच आईवडिलांचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक हेरेज अद्याप बेपत्ता असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढलेले आहे। आखतवाडेसारख्या शांत गावामध्ये घडलेल्या या सलग 2 मृत्यूंमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यामध्ये भीती, संभ्रम आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत्यूमागील नेमके कारण काय, अन्नातून विषबाधा झाली की अन्य काही घडले, याचे उत्तर आता प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालानुसार मिळणार आहे। तोपर्यंत या गूढ प्रकरणाकडे बागलाणसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। दरम्यान मटणाचे जेवण केल्यानंतर उपचारादरम्यान काही दिवसांच्या अंतराने पती पत्नीचा मृत्यू झाल्याने आखतवाडेमध्ये खळबळ उडाली होती। या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती। मात्र ही घटना घडल्यानंतर आईचे निधन झाले आणि मुलगा बेपत्ता झाला। वडिलांचेही निधन झाल्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण बागलाणचे नेमकी ही घटना कशामुळे घडली याकडे लक्ष लागून आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, बागलाण तालुका। धन्यवाद।